काल रात्रीची बातमी आली की ईडीने कारवाई करून उपाहारगृह बंद केलेलं आहे. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळेच ही पाळी ही महानगरपालिकेच्या उपाहारगृहावर आलेली आहे. कारण आपल्याला जर आठवत असेल तर अनेक वेळा उपाहारगृहाबद्दलच्या तक्रारी या नगरसेवकांनी केल्या होत्या आणि त्या तक्रारीमध्ये याचा समावेश होता की कर्मचाऱ्यांना शेड्यूल रेटप्रमाणे जेवण दिलं जात नाही, खाद्यपदार्थ दिलं जात नाहीत. त्याचबरोबर अवघ्या काही दिवसापूर्वी ताकात माशी, भाजीत माशी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या, पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अवघ्या 4 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहातसुद्धा कॅन्टीनच्या दुरावस्थेबद्दल सुरुवात झालेली तक्रार झाली होती, किंवा चर्चा झाली होती. पण त्याच्याकडे सुद्धा प्रशासनाने डोळेझाक केलेली आहे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की आजच्या ह्या दुरावस्थेला प्रशासनामधले लाभार्थी अधिकारी हे जबाबदार आहेत. अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा कॅन्टीनच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच आज ही कारवाई जी पाळी आली. तूर्त मी प्रशासनाला असे आदेश दिलेले आहेत की आपण पर्यायी व्यवस्था करावी. याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात किंवा मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात येणारे अनेक लोक किंवा कर्मचारी यांची आज प्रचंड कठीण अवस्था झालेली आहे. आणि ह्या सगळ्याची चर्चा स्थायीमध्ये होईलच, पण तरीही प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी अशा प्रकारचे मी आदेश दिले.